गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे निवासी प्रकल्प वाघोली पुणे येथे विविध स्वरूपाचं वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. दर संडेला वेगवेगळा रेसिपी असते. आजची रेसिपी जी आहे तर आमची ज्वारीच्या भाकरी बनवल्याचा जात आहे. त्याच्यानंतर भाजी लसूण मेथीची भाजी बनवली जात आहे आणि त्याच्यानंतर चुलीवरचा हा स्वयंपाक आहे. दर रविवारी संडेला जे आहे ना तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. चुलीवरचे हे पापड दाखव नाही की कुठे पापड. अरे हो ठीक आहे. पापड वगैरे आणलेले तर ते चुलीवर आता आरावर भाजले जाणार आहे. त्याच्यानंतर ह्या ज्वारीच्या भाकरी संडेला वेगवेगळ्या भाकरी तयार केल्या जातात. या मॅडमनी मुलींना सगळ्यांना ट्रेन केलेलं आहे. परत त्याही स्वतः करतात. सगळा हा ज्वारीची भाकर कशी फुगती बघा. आता ही ज्वारीची भाकर थापायचं काम चालू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं रेसिपी ही केली जाते आणि ह्या रेसिपीच्या माध्यमातून सगळ्यांना एक वेगळा आनंद मिळतो. एक काहीतरी गावाकडचं खाल्ल्यासारखं वाटतं. चुलीवरचं बनवण्यात वेगळाच आनंद आहे. आणि मेथीची भाजी पण आमची झालेली आहे इकडं. हे काय ओके ओके. अरे वा, मेथीची भाजी तर खूप छानपणे उकळलेली आहे. खूप सुंदर, व्हेरी गुड. इकडं काय मसाला भात आहे, मेथीची भाजी, त्याच्यानंतर इकडं ज्वारीच्या भाकरी, पापड आता चुलीवर भाजलं जातील. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी दर रविवारी बनवण्यात येतो. कारण रविवारी सुट्टी असते आणि एक वेगवेगळं काहीतरी मुलांना काहीतरी वेगळं खायला मिळतं. त्याच्यामुळे त्यांना आनंद वाटतो. आणि मागच्या संडेला ज्वारीच्या भाकरी आणि त्याच्यानंतर मला वाटतं वांग्याचं भरीत आणि अशी वेगळी रेसिपी होती, चटणी वगैरे. आज ही संडेला वेगळी रेसिपी आहे. आजच्या संडेला लसूण मेथी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे, त्याच्यानंतर जिरकं वगैरे हे टाकून खूप छान प्रकारे त्या तरी व्यवस्थित मस्त अशी उकळली गेलेली आहे. खूप छान प्रकारे भाजी झालेली आहे. आणि गावाकडे सुद्धा ही वाटण करून म्हणजे थोडक्यात पाट्यावर वाटून वगैरे ती तयार केली जाते. त्या स्वरूपाचं हे तयार केलेलं आहे. म्हणजे खूप छान आणि इतका खमंग वास येतो, इतकं छान प्रकारे वाटतं ना. आणि सगळ्यांना त्याचं खूप छान वाटतं. आणि त्या मॅडमनी या सगळ्यांना खूप छान प्रकारे ट्रेन केलेलं आहे स्वतः. आणि त्या मॅडम सुद्धा त्याच्यावरती करतात. प्रत्येकाला शिकवलं जातं. ज्याला पोट दिलेलं आहे त्याला पोट भरताच यायला पाहिजे. कोण देईल मला जेवण आणि कोणाच्या भरोश्यावर मी राहून मी माझं पोट भरेल असं नकोय. तर प्रत्येकाला प्रत्येकाचं पोट भरता आलं पाहिजे. स्वतःसाठी लागणारं अन्न स्वतः घेता आलं पाहिजे. या स्वरूपाचं प्रशिक्षण, विविध स्वरूपाचं जीवनावश्यक गोष्टीसाठी लागणारं प्रशिक्षण इथं दिलं जातं. आणि याच्यानुसारच खरं म्हणजे खूप छान प्रकारे हे इथं मस्त वाटतं सगळ्यांना. छान मस्त निसर्गरम्य, शेजारी डोंगर आहे खूप छान प्रकारे आणि मस्त प्रत्येकाला खूप आनंद वाटतो. आणि आजचा हा